या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, देव खंडोबा भेटे, देव खंडोबा भेटे, माझी मल्हारी मार्तंडाची नगरी सोन्यान सजते, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे। देवाची सोन्याची जेजुरी, देव आलाय धनगर बनून, देव बानूचे नादाला लागूनी गेला रे जेजुरी सोडूनी, देवाची सोन्याची जेजुरी, देव आलाय धनगर बनून, देव बानूचे नादाला लागूनी गेला रे जेजुरी सोडूनी। शिवशंकराच अवतार देव मार्तंड मल्हार, तुझे गडाला 9 लाख पायऱ्या, देव खेळतो भगताचे अंगान, देवा गोंधळ मांडीला मांडीला तुझा गावान, सारा गाव लोक जमला जमला तुझे लग्नान, लगीन देवाच लागल लगीन देवाच लागल, सार देवगण जमल लगीन देवाच लागल, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, या जेजुरी वाटे माझा खंडोबा भेटे, देव माझा बसला जेजुरी गडाला, जेजुरी गडाला बसला देव जेजुरी गडाला, धनगराचे रूपान देव भेटला कुणाला, भेटला कुणाला हा देव माझा भेटला कुणाला, भेटला बाणूला हा देव माझा भेटला बाणूला, भेटला बाणूला रे देव माझा भेटला बाणूला। नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र आतिश कासकर आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत। गुड मॉर्निंग। सकाळ तर पहाट निघून गेले, आम्ही निघालो खरं म्हणजे 4 वाजता, पण कशासाठी जातोय काय करतोय ते सांगायचं म्हणजे आज खूप मोठा दिवस आहे आमच्या कासकर परिवारासाठी, कुटुंबियांसाठी, कारण ज्या दिवसांची आम्ही वाट बघत होतो ते म्हणजे आमचे कुलदैवत। आमचे कुलदैवत नवीन बनवायचं खूप अगोदरपासूनचं स्वप्न होतं आणि आम्ही काय पुण्य केलं काय या पिढीला आमच्या पिढीला हे देव आमच्या पिढीला नवीन बनतात। आता काय माहिती हे देव आमचे आता पुढे कधी बनतील काय बनतील, कुठल्या वर्षी कुठल्या पिढीला बनतील, पण आमचं भाग्य समजतो काय यावर्षी आमच्या पिढीला हे भाग्य मिळालं का देव आज आम्ही देव बनवून आम्ही चाललो जेजुरीला देव घेऊन आपले, आणि देव आपले आता आम्ही जेजुरीला जाणार, देवांचं लग्न गोंधळ सगळं करणार आणि आपण आता निघालोय सगळ्यांच्या साक्षीने, आपल्या कासकर परिवाराच्या साक्षीने, आणि आमच्या सोबत आहे ते म्हणजे आमच्या सोबत आहे ही गाडी, दादाची गाडी आम्ही घेऊन निघालोय, त्याच्यामध्ये 3 जोडपे आहेत, कारण म्हणजे देवाच्या कार्यासाठी जोडपे बसवले जातात, लग्न लावलं जातं, आणि लग्न लावून आता आम्ही मग उद्या आमचा मोठा प्रोग्राम असणार आहे, आमची मिरवणूक असणार आहे, पालखी निघणार आहे आमच्या देवांची। आता एक प्रोग्राम आपण दाखवू, आता लग्न कसं लावतात देवांचं ते पण आपण बघूया। चला तर आपल्या सगळ्या मंडळींची भेट करून देतो जी का आपल्यासोबत आहे। आपल्यासोबत विधीसाठी जे जोडपे आहेत, दादाचं एक जोडपा बसणार आहे, मावशी आहे आपल्यासोबत, काका काकी, अनिल काका पण आहे आणि काकी, ही मंडळी आपल्यासोबत आहेत। दुसरी एक गाडी आपल्याला जॉईंट होणार आहे ती म्हणजे अर्टिगा, मिलिंद काका आहेत आणि फॅमिली आपली, हे सगळे आम्ही कासकर चाललोय ते म्हणजे जेजुरीला। आता आम्ही पुणे क्रॉस करतोय थोड्याच वेळात आणि मग पुढची मजा दाखवू तुम्हाला।
आपण थांबलो नाश्त्यासाठी आणि इथून आपल्याला जेजुरी आहे ती म्हणजे 40 किलोमीटर. तर नाश्ता तर आपला झाला, नाश्ता नाही दाखवला, नाश्ता झाला. आणि इथे मस्त असं एक गाय आणि वासरू आहे, वसुबारस काहीतरी म्हणतात, वसुबारस आहे इकडे. खूप छान आहे आणि हॉटेल पण खूप मस्त आहे. ही आपली माणसं आणि आता आम्ही निघतोय पुन्हा. मंडळी आता आम्ही पोचलोय जेजुरीला आणि इथे आता पार्किंग एरियामध्ये आहोत आम्ही. आपल्या गाड्या 2 मिनिट पार्क केल्यात आणि जेजुरी गडावर निघायची तयारी चालू आहे आता. तयारी बघा हे लोक करतात. इथे पाळणे बांधलेत साड्यांचे. आयुष भाई काका बसलाय आणि या बघा HF गाय, HF पेठच्या गाई. काकाने का किलो ऑलरेडी सोन्याची जेजुरी, खरंच सोन्याची जेजुरी आहे आणि आज खूप गर्दी आहे.
सुंदरी देव ओवाळी नानापरी खोबऱ्याचा तुमचा भंडाऱ्याचा भक्का व्हिडिओ काढायची होती फक्त पालखीची. ती पोरं 5-5 रुपये मागतायत. म्हणजे इकडे सगळ्याच गोष्टीला पैसे मागितले जात आहेत जेजुरीला. तर कोणी नवीन आले त्यांनी फसू नका.
रामाची 3.5 मूळ शक्तीपीठ सोडली. मग गोंधळी बोय देवीची मूळ 3.5 शक्तीपीठ कोणती? जोडीला विचार. जोडींना तुम्हाला माहिती का देवीची मूळ 3.5 शक्तीपीठ? तुम्हाला बाकी कोणाला माहिती? सप्तशृंगी आणि महालक्ष्मी आणि एकविरा रेणुका आणि एक अंबाबाई. बरोबर सांगितलं. पण क्रमाने सांगायचं म्हणलं तर पहिले शक्तीपीठ येतं माहुरगडाची रेणुका. माहुरगड जागा सभात पुरी भूमिका. परशुरामाची माता त्या ठाई नांदे रेणुका. पहिलं शक्तीपीठ माहुरगडाची रेणुका. दुसरं शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी आई. तिसरं शक्तीपीठ करड कोल्हापूरची महालक्ष्मी. अंबाबाई म्हटलं. आणि आठवं शक्तीपीठ वणीची सप्तशृंगी. अशी म्हणजे 3.5 मूळ शक्तीपीठ आहे. मग आपण प्रत्येक पीठाला पूर्ण शक्तीपीठ म्हणतो. त्या वणीच्या देवीला अर्ध शक्तीपीठ का म्हणायचं? का म्हणायचं केलं तुम्हाला? आपण कुठल्याही देवाला गेलो तर पूर्ण प्रदक्षिणा मारतो, पण त्या वणीच्या देवीला पूर्ण प्रदक्षिणा बसत नाही, कारण ती अर्धी चंद्राची पोर आहे. दुसरं कारण ती देवी कुमारिका आहे, तिचं लग्न नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं जर लग्न झालं त्याला आपण पूर्ण मानतो. लग्नाच्या आधी व्यक्ती अपूर्ण असतो. ती देवी अजूनही तिथे शंकरांची वाट बघते म्हणून तिला अर्ध शक्तीपीठ म्हणायचं. हा गोंधळ तुम्ही आम्ही करू याबद्दल काही नवल नाही. 33 कोटी देवांनी सुद्धा आई जगदंबेचा गोंधळ केला होता. 33 कोटी देवांनी सुद्धा आई जगदंबेचा गोंधळ केला होता. मूळ माये तुझा अंतीला निर्गुण देहा निराकार. चौद्यावरती चौक स्थापिला त्रिगुणाचा कर. पंचतत्वाची 5 उसवाड स्वर्गावर. 9 लक्ष तारांगणाम्य खुदवरा तुझवर. असं म्हणजे 33 कोटी देवांनी आई साहेबांचा गोंधळ केला. त्या टाळीला म्हणजे गोंधळी होते आपल्यासारखे. ब्रह्माने टाळ वाजवला, विष्णूने तुंतुन वाजवलं, महेशाने संबळ वाजवला, आणि अंबाबाईचा म्हणजे गोंधळ्या स्वर्गीय लोकी तरी कसा होता?
देवा जागेवर सोडून दे. चला लंग आहे का आपला? असं व्हायचं वजवळ करून. माझं व्हायचं वजवळ उतरलं. सगळ्यांच्या डोक्यात लावा. तो हार काढणार आहे. हार कुठे? नाही याच्यावर ह्याला देवाला हार होता ना, पिशवी ठेवला होता ना, पिशवी कुठे? ठीक आहे, राहू दे तसं. तो हार घरी गेल्यावर 3 दिवस मला देणारी गेली करून समर्पया. मी त्यांच्याकडनं अभिषेक करून घेणार देवाचा. ठीक आहे, म्हणजे प्राणप्रतिष्ठा करून घेणार तुमच्या घरी. ठीक, त्याच्यानंतर मिरवणूक काढणार. पहिली मिरवणूक नंतर अभिषेक करून. म्हणजे आणि जेवण कसलं असतं? गोड जेवण. हो, शाकाहारी. तो शाकाहारी हे करताना असा नैवेद्य वाढायचा. लक्षात बघून घ्या. पुरणपोळीवर एक पुरणपोळीची घडी घालायची, त्याच्यावर पुरणपोळी ठेवायची, त्याच्यावर असं पुरण ठेवायचं घरी नैवेद्य दाखवताना. मग सकाळी सांगितलं तसं वांग्याचं भरीत आणि रोडगा उद्या केलं तरी चालतं. उद्या कोण म्हणजे नाही, सगळे एका ठिकाणी बाहेर जाणार नाही. मग उद्याच तो नारळ फोडा, त्याचं गोड काहीतरी करायचं. तुमच्या फक्त तुमच्या कास्कर परिवारालाच खायला द्यायचं, बाकी कोणाला नाही. ते जे बनवणार आहे ना, ते वेगळ्या डब्यात ठेवा किंवा पातेल्यात ठेवा. त्याचं नैवेद्य दाखवून ते एका ठिकाणी ठेवून द्या. पुरणपोळीचा असा नैवेद्य वाढवा. जय मल्हार. मल्हारी जगदानाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणिविघ्नं माळसाकांतं वंदेयं कुलदैवतं धर्मवते हर्षवते वाग्मिनी ज्ञानरूपिणी कलिदोष विनाशाय मार्तंडाय नमो नमः. नमो चंड मार्तंड तो खड्गधारी उभा जेजुरीला असे सौख्यकारी करी शूल शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा आगा माळसेच्या वरा देवराया असावी ती कृपा छत्रछाया तुझ्या विनाता नसे कोणत राहता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथा. ओम नमो भगवते मल्हार मार्तंडाय. येळकोट येळकोट. जय मल्हार. गुरुजींचं नाव सागर सुधीर बेलसरे. हा, गुरुजींनी खूप चांगली आमची पूजा करून घेतली आणि विधी करून घेतली, लग्न लावलं, जागरण गोंधळ केलं. सगळे व्हिडिओमध्ये बघालच. गुरुजींचा नंबर आपण या व्हिडिओमध्ये देऊ. कोणाला नक्की इकडे यायचं असेल जेजुरीला तर कॉन्टॅक्ट करा. खूप चांगले गुरुजी आहेत आणि माहिती पण खूप चांगली दिली. पुढे माहिती बघालच आपण व्हिडिओमध्ये. नमस्कार. जय मल्हार. मंडळी, आम्ही आता जेजुरीवरून सगळं कार्य आपलं देवांचं करून निघालोय. म्हणजे आता निघतोय. आपल्या गाड्या काढतायत आता. मस्त आम्ही पिवळे झालोय, सफेद शुभ्र होऊन गेलेलो. भंडाऱ्याने मस्त पिवळे झालोय. आणि आम्ही आता उद्याच्या कार्यासाठी पालखीसाठी भंडारा पण खूप सारा घेतलाय. उद्या आपले सगळे कास्कर परिवार पूर्ण भंडाऱ्याने पिवळे होणार आहेत. उद्याची मजा खूप वेगळी आहे. उद्याचा उत्साह खूप वेगळा आहे. नक्की बघा, आवडेल तुम्हाला पण. तुम्ही पण या आमच्या कार्याला हातभार लावायला. काम करतात का?
जय मल्हार. आयुष आयुष अमित जी, हमारी पूरी तैयारी हो चुकी है. देख रही हूँ. आपली पालखी सजली आहे देवांची. आपले देव पालखीत विराजमान झाले. मंडळी आता आपली मिरवणूक निघाली सकाळची. सकाळी आपल्याला व्हिडिओ स्टार्ट करता आली नाही, पण सकाळचा प्रोग्राम म्हणजे सगळं जेवणाची तयारी करायची होती. खूप सगळ्यांनी मस्त सहकार्य केलं आपल्या कुटुंबियांनी आणि खूप चांगला उत्साह पार पडतोय आपला. आणि देव तर त्यांचं कार्य पार पडून मस्तच घेणार आहे. तर आता आपली सकाळची तयारी मी शूट केली. सुरुवात व्हिडिओची केली नाही, पण व्हिडिओ केल्या. आणि आता आपली मिरवणूक निघाली. मिरवणूक चालू आहे. आपण आता मिरवणूक दाखवणारच आहोत. खूप एन्जॉय करतात सगळे आपले कासकर परिवार. आणि असेच सुखी आणि समाधानी मस्त राहावेत हीच देवांचरणी प्रार्थना आपल्या कासकर परिवारांचे. मंडळी पालखी निघाली आमची. मिरवणूक फोटो काढतो. फक्त खाली करा बाबा. हा नाही वरचं ते क्रॉस दिसते. जय मल्हार. जय मल्हार. सृष्टी फोटो काढला. जय मल्हार. दादाला सांग दादाला. आता पालखीची. देव पालखीत विराजमान झाले.
हे अक्षय ये लवकर. अभिषेक चालला आता सगळ्या कुटुंबियाकडून देवांना. समर्पयामि नमस्करोमि. सगळ्यांनी मागे उभे राहा. घरातल्या लोकांनी सगळ्यांनी मागे या. सगळ्या लोकांना तीन असं वळायचं. हा बरोबर. अघोराय दघोराय घोर घोरद्राय जरवाय जरवाय रुद्ररूपाय नमः. अघोराय दघोराय घोर घोरद्राय जरवाय जरवाय रुद्ररूपाय नमः. अघोराय दघोराय घोर घोरद्राय जरवाय जरवाय रुद्ररूपाय ते नमः. मागे फिरा, चप्पल घाला, खाली उतरा आणि जाताना कोणाशी बोलू नका. तुम्हाला कोण गाडीवर घेऊन जाणार आहे ठीक आहे. खाली उतरून थांबून राहा. खाली उतरून थांबूच राहा. गेलेली राई आहे ना ते उतरले की त्यांच्या दिशेने उडवायची. अंगावर मारायची ना एकमेकांच्या. ते दोन दोन गाडी टाकत जायची. हा इथपर्यंत जा. या ह्याच्यापर्यंत हद्दीपर्यंत जा. पहिले ह्यांना जाऊ दे मग ह्यांच्या मागे जा तुम्ही. जा टाकत जा. जा टाकत जा टाकत उडवा त्यांच्या दिशेने. त्यांच्या दिशेने उडवा. गणायतं गणपतं
सुप्रतिष्ठित परमेश्वर सुप्रतिष्ठित परमेश्वर सुप्रतिष्ठित परमेश्वर तदेव लग्नं सुविनन्ददेव स्मरामि सुप्रतिष्ठित परमेश्वर सुप्रतिष्ठित परमेश्वर सुप्रतिष्ठित परमेश्वर हर 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 महादेव जय मल्हार जय भवानी माते की जय. आरतीसाठी त्यांच्या हातात दोन्ही जोडे पुढे या. कर्पूरादित्य महानिराजनिकं दर्शयामि सुखकरकालकरणामासादिकाची पूर्णप्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर विजयधुराची शांती शोभे माळ मुक्ताभयाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शनात्रे माळ कामना मूर्ती जय देव. आपला कार्यक्रम झाला आणि जेवणाची सुरुवात झाली. अर्धी माणसं जेवण उठली. जेवणाचा मेनू काय आहे माहिती? सर्वेचं जेवण बघतोय आपण. जेवणाचा मेनू कोबी पण आहे ना, कोबी पण आहे. बोल आता. खूप छान झाली. हा, खीर खूप छान झाली. हे बघा ती आणि 2 मी गुलाबजामुन आणि हा बघा चोर 2 गुलाबजामुन घेतले, 4 पापड घेतले. शाबास. बॉडी बघा, स्टील बॉडी आहे. 2 गुलाबजाम 4 पापडांची. पोरींची मजा बघा. सगळ्या कास्करनींनी पूजल्या पोरींना आणि सगळ्या वस्तू दिल्यात. हे कोणी कोणी काय काय दिलं सांगा जरा. चला सांग घे. या ये सेजल सांग. हा पॅड कोणी दिला? पॅड अनु कोणी कोणी काय काय दिलं सांग जरा. पॅड कोणी दिला? तो पॅड कोणी? आणि आणि काय काय कोणी कोणी दिलं सांगा. हा आणि हा आणि आणि चाप. हा हा ते काय दिलं? ब्रेसलेट. हेअरबँड कोणी दिलं? हे रिओ इकडे या. तुला कोणी कोणी काय काय दिलं? तुला पैसे दिलं किती? रिओला 220 भेटलं. 220 मस्त. चला बोला एलकोट एलकोट सदानंदाचा. मंडळात आपलं सगळं कार्य झालंय. देवांचं पूजन वगैरे सगळं सगळं सगळं. आपले देव मंदिरात आपल्या नवीन देवस्थान पण झालेत. आणि आता आपले जुने देव होते जे आपल्या मंदिरात अगोदर होते त्यांचं विसर्जन आहे. तर आता मी निघणार होतो विसर्जनला. सगळ्या जणांनी आराम पण केलाय. आता निघणार होता मी विसर्जनला. विसर्जनाची मिरवणूक निघणार आहे. तर बघूया आता आपली मिरवणूक कशी होते. झाले खूप लेट पण तरी पण ठीक आहे. लेट आता आपण जाणार आहोत ताऱ्यावर विसर्जनासाठी. चला तर बघूया आता मिरवणूक विसर्जनाची कशी होती. देवाला खबर नाही. चलो आमचे जुने देव आता विसर्जन करायची मिरवणूक काढली.
ह्या बोटीतून आपल्या देवांचं विसर्जन होणार आहे आता. देव आपले येत आहेत. विसर्जनाला चालले आहे ना. अक्षय इकडे बघ रशी सोडतो नंतर घुसतो असे. हा सोडलंय ते आरतीचं ते बघ ते विसर्जन करायला नेलं ते बघ कधी नव्हते रे. असे असे आरामात जा. मंडळी तन्मेश ज्वेलर्स आहेत ज्यांनी आम्हाला देव बनवून दिले आणि आपल्या अलिबाग विभागातले किंवा अलिबागच्या पुढे देखील यांच्याच दुकानातून देव बनले जातात आणि खूप चांगली मनमिळावू माणसं आहेत. खूप सपोर्ट केला आम्हाला. इकडे आणि समोर समोर